श्री स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, आज आहे श्रेयाळ षष्ठी म्हणजेच नागपंचमीचा दुसरा दिवस. ओळख आहे श्रावण मासाची. श्रावण शुद्ध षष्ठी म्हणजेच नागपंचमीचा दुसरा दिवस श्रेयाळ षष्ठी म्हणून हा दिवस प्रसिद्ध आहे. शिवलीला अमृतामध्ये श्रेयाळ राजाची गोष्ट आपल्याला आढळते. श्रेयाळ राजा, त्याची राणी चांगुना आणि त्याचा लाडका बाळ चिलया सर्व कुटुंब शंकराचे भक्त होते. अतिथीला देव मानणे, आपण कोणालाही दिलेला शब्द प्राणापलीकडे जाऊन राखणे याचे अनेक दाखले भारतीय संस्कृतीत वारंवार दिसून येतात. शंकराचा निस्सीम भक्त असणारा हा राजा दातृत्व तसेच वचनाचा पक्का यासाठी प्रसिद्ध होता. दारी आलेल्या याचकाला जे मागेल ते अन्न खाऊ घालून तृप्त करणे, अतिथीचे आदरातिथ्य करणे आणि शंकराची उपासना करणे अशी त्यांच्या जीवनाची इति कर्तव्य मानत होता. चांगुना राणी गृहस्थ धर्म उत्तम निभावित होती. एकदा शंकरांनी आपल्या या भक्ताची कठोर परीक्षा घेण्याचे ठरविले आणि ते अतिथीचे रूप घेऊन ते श्रेयाळ राजाच्या दारात येऊन उभे टाकले. चांगुना राणीने त्याची पूजा केली, आदरातिथ्य केले आणि भोजनासाठी काय करू म्हणून विचारले. तात्काळ त्या अतिथीने नर मासाची मागणी केली. शुद्ध शाकाहाराचे व्रत कायम पाळणारे राजा राणी या मागणीने एकदम हादरले. तरी पण मला धर्म सोडायचा नाही म्हणून काय आणि कशी तजवीज करावी याचा विचार करू लागले. तेवढ्यात त्याच्या कानावर जशी तप्त शिसे ओतावे असे शब्द पडले. हे नरमास मला तुमच्या स्वतःच्या मुलांची म्हणजे चिलयाचे हवे आहे. दुसऱ्या कोणाचे नरमास मी ग्रहण करणार नाही. राजा राणीवर जशी वीज कोसळली. अतिथी असला म्हणून त्याने काय आमच्या लाडक्या चिलया बाळाचे जीवावर उठावे असा विचार राजा करू लागला आणि राणी तर दुःखात पार बुडून गेली. राजाला सांगितले, दुसरे कोणतेही नरमास मला उपलब्ध करून द्या, मी रांधून अतिथीला तृप्त करते. परंतु श्रेयाळ राजा वचनाचा पक्का होता. त्याने राणीची समजूत घातली आणि चिलया बाळाचेच नरमास रांधून अतिथीला तृप्त करण्यास सांगितले. बिचाऱ्या राणीने मन घट्ट केले आणि आपल्या चिलया बाळाला उकळात घालून काढू लागली. डोळ्यातून अश्रूची धारा वाहत आहेत. तोंडाने माझा चिलया असा विलाप चालू आहे. अशा स्थितीत ती कांडण करीत होती. इतक्यात आपल्या चिलयाचा निरागस चेहरा तिला दिसला. निदान त्याचे तोंड तरी आपल्याला नेहमी दिसेल असा विचार करून तिने तो डोक्याचा भाग बाजूला काढून ठेवला आणि राहिलेलं धड शिजून अतिथीला वाढले. मी या भोजनाचा धिक्कार करतो. यजमानाने स्वार्थाने काही भाग काढून ठेवलेले अन्न मी स्वीकारणार नाही असे म्हणून अतिथी निघून जाऊ लागला. आता मात्र खरी परीक्षा होती. लाडक्या चिलया बाळाची. जीव तर गेला होता, तर ममतेपोटी काढून ठेवलेले डोके देखील आता ठेवता येणार नाही. आजपर्यंत आपण अंगीकारलेल्या व्रताला बट्टा लागणार. आपण आजपर्यंत कमावलेले पुण्य सगळे वाया जाणार. सर्व गेले आहेच. निदान आता अतिथीचा कोप आणि शाप तरी नको म्हणून शोकाग्रस्त राणीने शेवटी लाडक्या चिलयाचे डोके देखील रांधले आणि अतिथीच्या पानात वाढण्यासाठी घेऊन गेली. राजा आणि राणी दोघांनी अतिथीची क्षमा मागितली. आमच्याकडून प्रमाद झाला तरी आपण क्रोधाविष्ट होऊ नये असे विनविले आणि भोजन सुरू करण्याची प्रार्थना केली, विनंती केली. अतिथीला नमस्कार करून त्यांची क्षमा मागण्यासाठी ते त्यांच्यासमोर डोळे मिटून आणि गुडघे टेकून बसले. तेवढ्यात त्यांना आपल्या डोक्यावर हस्त स्पर्श जाणवला. उठा वत्सांनो, तुमची भक्ती पाहून मी प्रसन्न झालो आहे. तुम्ही मी घेतलेल्या परीक्षेत खरे उतरले आहात. तुमच्या मनात जी काही इच्छा असेल ते मागून घ्या. श्रेयाळ राजा आणि चांगुना राणीने हळूच डोळे उघडले. समोर त्यांचे आराध्य दैवत शिवशंकर त्यांना आशीर्वाद देत होते आणि वर पण मागा असे सांगत होते. राणी दुःखाच्या तीव्र अतिरेकाने म्हणाली, देवा, आमचा चिलया बाळ तर तू आमच्यापासून हिरावून घेतलास. आता आम्ही जगून काय करू?
वांज म्हणून माझा बाळाच्या आठवणीत जीवन काटण्यापेक्षा आता आमच्या शरीराचे देखील तुला बलिदान केलेले चांगले. त्यावर शंकर हसून म्हणाले, राणी, तुमचा बाळ कुठेही गेला नाही. बघ, त्याला हाक मार. राणीने व्याकुळ होऊन हाक मारली. अरे माझ्या चिलया बाळा, कुठे आहेस रे तू? मला दिसतसुद्धा नाही आहेस. म्हणून ती रडू लागली. आणि काय आश्चर्य, अंगणातून तिच्या चिलया बाळ धावत धावत आला. श्रीयाळ राजाने आणि चांगुना राणीने आपले ब्रीद सोडले नाही. अगदी त्यासाठी त्यांनी आपल्या बाळाचे देखील बळी दिला. त्यांची परमेश्वराला निष्ठा, अढळ विश्वास आणि दातृत्व याची आठवण ठेवण्यासाठी दरवर्षी श्रावण शुद्ध षष्ठी या दिवशी श्रीयाळ षष्ठी साजरी केली जाते. एकदम हृदयद्रावक असणारी ही चिलया बाळाची कथा वाचून ऐकून आपले मन हेलावून जाते आणि इतक्या थोर विभूती आपल्या इतिहासात होऊन गेल्या याचा सार्थ अभिमानसुद्धा वाटतो. श्री शिवलीला अमृतमध्ये आलेली श्रीयाळ राजा आणि राणी चांगुना आणि त्यांचा लाडका बाळ चिलया या सर्वांच्या शिवभक्तीची परीक्षा याच श्रावण षष्ठी तिथीला भक्तीच्या कठीण परीक्षेत पास झालेल्या या दिवसाला श्रीयाळ षष्ठी म्हणून ओळखले जाते. आणि तेव्हापासून श्रीयाळ षष्ठीचा हा सण आपण सर्वजण साजरा करतो. तर मैत्रिणींनो, कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार. श्री स्वामी समर्थ.